आली आली भाग्यलक्ष्मी। तू या घरात पाऊल टाकलंस तेव्हा तुला जवळची कोण होती? काशी ना? तुझी काळजी कोणी घेतली? काशीने ना? पण तेव्हा तिच्याकडे अधिकार नव्हते गोदात्य। आणि आता अधिकार आल्यानंतर माणसं कशी बदलतात ना हे मी माझ्या डोळ्यांनी बघते। काशीने बदलली, तुझी तिच्याकडे बघण्याची नजर बदलली आहे। मी हे सगळं तुम्हाला का सांगते मला तेच कळत नाहीये। नाहीतरी काशी तुमची फार लाडकी ना, तिच्याबद्दल काही बोललेलं तुम्हाला कसं आवडेल? एवढं समजा तुझ्या समोर घडून सुद्धा डोळ्याला झापडं लावून आपली माणसं जपण्याचा तू प्रयत्न करतेस, म्हणून तुझा विश्वास बसला। जाऊ दे, तुला हे सोसावंच लागेल। होईल समजा व्यवस्थित। मी ते वीज जेवणात टाकलंच नाही। बापूजी, आयुष्यभर भिराईची सेवा केली मी, त्याच हाताने तिच्या लेकरांचे कसे काय प्राण घेऊ? माफ करा, पण मला आणि माझ्या बायकोला या जबाबदारीतून मोकळं करा। बापाजी, पाया पडतो तुमच्या। बापाजी, माफ करा। जा तू आमच्या नजरेसमोरून। बापाजी, पण माझी बायको येईल तुझ्या घरी, तू आधी आमच्या नजरेसमोरून चालता हो। मला काशीला संपवायचंय, सुख दुःखाने आणि त्याच्याही आधी त्या भाऊला संपवायचंय। मला ते जगावंच वाटत नाही। कधी 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 असं वाटतंय की सूर्या, अरे असं काय बडबडतोय सगळं संपल्यासारखं? हं? आणि तूच बघ, तू आता किती पटापट रिकवर होतस नाही? हे बघ, हे घर तुझंही आहे, या घरावर तुझेही तितकेच अधिकार आहेत। बाप्पाजी हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय आणि काशी मात्र सगळ्यांच्या भल्यासाठी करते, आणि याचीच त्याला भीती वाटते। म्हणून तर त्यांनी कामिनीबाईंच्या 13व्याच्या जेवणात मला विष घालायला सांगितलं। काय? आणि मला ते करायला लागावं म्हणून तुला ओलीस ठेवलं। पण कोयना, मी इतका दुष्ट नाहीये। इतक्या लोकांना मारायला काय मी बाप्पाजी सारखा राक्षस नाही। मी ते विष नाही घातलं जेवणात। समद्यांचा जीव वाचवलात हे मात्र लई बरं केलं सा बघा। आता कोयना, तू बघ, काशी बाप्पाजीला नक्की सरळ करेल। आता कोण कुणासनी सरळ करतय ते काळच ठरवी। पर तोवर आपण मात्र सावध राहायला हवं। तुमच्या त्या औषधाचा परिणाम आहे हा समजा। म्हणजे कोयना, आता मी आई आणि तुम्ही बाव होणार आहे। कोयना, मी स्वप्नात तर नाहीये ना? होय, हे सपानच आहे, पर हे सपान आता पूर्ण होतं या। आईंचं कार्य होतं म्हणून तरी यायला हवं होतं ना। काशी, तू सूर्याचा विचार सोड। तो तुझ्यावर रागवलाय आणि त्याचा राग जायला वेळ लागेल। पण भाऊ काका, या सगळ्यामुळे कार्य कितीही चांगलं झालं असेल तरी मनात कसूर तर राहतेच ना। आणि हे काशी, 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 काय झालं तुला? काशी, कुठे पाणी आणा लवकर। काशी बेटा, काय झालं? नाही. काशी, चक्कर आली का? नाही, काय झालं? नाही, होईल मी ठीक। ए वट जेवण म्हणतात। काशी बेटा, अगं 2 घास खाऊन घे। हे बघ, काही कमी जास्ती झालं तुला तर। भाऊ काका, मला काही नाही होणार। आणि तसंही मी ऐकलंय की माणूस न जेवता 21 दिवस राहू शकतो। आणि खरं सांगू, आज इतक्या उपाशी पोटांना जेवताना बघून असं खूप समाधान मिळालंय। त्या समाधानामुळे मी 1 दिवस तर नक्कीच उपाशी राहू शकते। ना ना